ज्या बँकेत आपण आयुष्यभराची कमाई सुरक्षित ठेवतो त्याच बँकेला जेव्हा लाखोंचा गंडा घातला जातो तेव्हा सर्वसामान्यांचा देखील बँकेवरील विश्वास डळमळीत होतो। असाच काहीसा प्रकार पुणे जिल्ह्यातील रांजणगावमधून उघडकीस आलाय, जिथे चक्क बँकेलाच फसवल्याचा प्रकार घडलाय। पुणे जिल्ह्यातील रांजणगावमधून हा धक्कादायक प्रकार समोर येत असून HDFC बँकेला तब्बल 17 लाखांचा गंडा घालणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय। नक्की काय घडलं आहे, चला पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये। पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील HDFC बँकेत बनावट सोने खरे असल्याचे भासून 17,76,700 रुपयांचे गोल्ड लोन लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। 18 जानेवारी 2025 ते 28 मार्च 2025 या कालावधीत हा गंभीर गुन्हा घडला आहे। मिळालेल्या माहितीनुसार काही व्यक्तींनी संगनमत करून बँकेत बनावट सोने गहाण ठेवले आणि त्या बदल्यात मोठे कर्ज मंजूर करून घेतले। विशेष म्हणजे या प्रक्रियेत बँकेने नियुक्त केलेल्या गोल्ड लोन व्हॅल्युअरने देखील सोने बनावट असल्याचे माहीत असूनही ते खरे असल्याचे खोटे प्रमाणपत्र दिले। या फसवणुकीत एकूण 12 जणांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी बँकेच्या संबंधित अधिकाऱ्याने रांजणगाव येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून 12 जणांविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस तपासात यातील 2 मुख्य आरोपींना पोलिसांनी 25 मे रोजी रात्री उशिरा बेड्या ठोकल्या आहेत। त्यापैकी एका आरोपीला 29 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर दुसऱ्याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे। बँकेच्या गोल्ड व्हॅल्युअरनेच या फसवणुकीत मदत केल्याने आता या प्रकरणाची व्याप्ती वाढली असून पोलीस आता इतर आरोपींचा कसून शोध घेत आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तिडके करत आहेत। अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा .com महाराष्ट्र। त्याचबरोबर YouTube चॅनलवर पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।